नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक जबरदस्त अपडेट सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया आजचा महत्त्वाचा अपडेट। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे। अनेक बहिणी ज्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, त्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। सध्या चर्चेत असलेली सर्वात मोठी अपडेट म्हणजे मार्च 21 हप्ता आणि एप्रिल 22 हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। येथे पाहू शकता, म्हणजेच बहिणींना एकत्रित सुमारे 3000 रुपये मिळू शकतात। येथे पाहू शकता तुम्ही। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही सध्या शक्यता म्हणून समोर येत आहे, अजून अधिकृत घोषणा झालेली नाही। तर येथे पहा, माहितीनुसार राज्यात सुमारे 1,89,00,000 बहिणी पात्र झालेल्या आहेत, तर जवळपास 54 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत। अपात्र होण्याची मुख्य कारणे येथे पाहू शकता तुम्ही। अपात्र होण्याची मुख्य कारणे, पहिले म्हणजे केवायसी पूर्ण न करणे, दुसरे उत्पन्न मर्यादा ओलांडणे, सरकारी नोकरी, तसेच एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ, चारचाकी वाहन असणे। म्हणूनच जर तुम्ही पात्र असाल तर पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। येथे पाहू शकता, सध्या काही जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण सुरू झाले असल्याची माहिती आहे। काही जिल्ह्यात अजूनही पैसे आलेले नाहीत, त्यामुळे घाबरायचं नाही, कारण पैसे टप्प्याटप्प्याने येणार आहेत। मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे पाहू शकता, ज्या बहिणींनी 30 एप्रिल पूर्वी ई-केवायसी दुरुस्त केली आहे, त्यांना मागील थांबलेले हप्ते म्हणजे मागील जे राहिलेले हप्ते प्लस नवीन हप्ते असे एकत्र मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच काहींना जास्त रक्कम देखील मिळू शकते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 मे पूर्वी जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे। त्यामुळे सतत मोबाईल मेसेज आणि बँक खाते चेक करत राहा। आणि आता शेवटी ती मोठी बातमी, सरकार लवकरच अधिकृत घोषणा करू शकते आणि 2 महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय कधीही लागू शकतो। म्हणजेच बहिणींना खात्यात अचानक मोठी रक्कम जमा होऊ शकते। म्हणून बहिणींना पुढील अपडेट्स खूप महत्त्वाचे असणार आहेत। तर येथे पाहू शकता, जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर बहिणींना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।